हॅलो हाय नमस्कार. आणि आज दुपारी जी आहे मी माझ्या मैत्रिणीसोबत थोडंसं वाणाचं सामान वगैरे घ्यायला गेली होती. आता इथे वाण हा प्रकार नाही आहे, संक्रांतच असते फक्त. तर त्यामुळे असं काही दुकानात असे छोटे छोटे आपल्याकडे जसे स्टॉल्स वगैरे लागतात तसे तर लागले नव्हतेच. मग त्यानंतर एका मार्टमध्ये गेलो. तिथे आम्ही खूप गोष्टी बघितल्या, जसं की आम्हाला खूप सारं काही सामान घ्यायचं आहे. त्या एवढं सगळं फिरल्यानंतर एक दोन गोष्टी फायनल केल्या, त्या घेतल्या, बिल वगैरे केलं आणि घरी आलो. घरी आल्यावर बघतो तर काय, आम्ही आमची पोरं घरी सोडून गेलो तर त्यांनी असा उद्योग केला होता. म्हणजे सकाळी मी तीळ वाळत घातली होती आणि एका साईडला पुदिन्याची पानं होती, खूप सारी आली होती. तर आपण एवढी तर यूज करत नाही, त्याच्यामुळे ती पण थोडीशी वाळत घातली होती. तर दोघांनी एकत्र करून ठेवली आणि सोबत माती वगैरे पण टाकून ठेवली. आता काय हे डबलच काम झालं माझं. मग चाळणी वगैरे गाळून जे आहे पुदिना वगैरे तर वेगळा केला मी, पण तरी जो आहे एक स्मेल येत होता त्या तिळेला, वासच येत होत्या पुदिन्याचा नुसता. तर मग काय परत त्याला छान धुतली आणि त्यानंतर छान अशी वाळत घातली. आता संध्याकाळ झाली होती ते वाळत घालायला, तर आता काय माहिती ती वाळते की नाही. त्यानंतर जे आहे माझं हॉलमधनं डायरेक्ट असं वॉशरूम दिसतं. तर मला ते चांगलं नव्हतं वाटत, तर मी म्हटलं तिथे रॉड त्यांनी दिला होता तर आपण कर्टन लावून घेऊया. तर माझ्याकडे एक्स्ट्राचा हा कर्टन आहे, ते ठेवून होता, तर त्याच्यासाठी जे आहे मी तिथे लावून घेतलं. आता सोफ्यावर कोणी बसलं तर डिरेक्टली जे आहे ते वॉशरूम दिसणार नाही. सो असं सगळं छान लावून घेतलं आणि आता हे खूप छान दिसत होतं, म्हणजे थोडं डोळ्याला बरं वाटत होतं. त्यानंतर आज आमच्याकडे बाजार होता, तर मी तर नाही गेली. युगितची आजी आप्पा आणि युगित गेला. तर मध्येच त्यांचा मला फोन आला की युगित खूप रडत आहे, तर तू गाडी घेऊन ये आणि याला घेऊन जा. तर मग मी परत गेली, त्याला घेऊन आली. मग सोबत त्यांनी छान मिरची भजी वगैरे आणले होते, ते वगैरे खाल्ले आणि कॉर्न आणले होते. आता कॉर्न पाहिल्यावर तर युगित बिलकुल राहत नाही, कारण युगितला कॉर्न खूप म्हणजे खूप आवडतो. तर आणल्याबरोबर त्याचं असं सोलणं सुरू होतं. त्यानंतर त्याच्याच्याने काही निघालं नाही. मग आम्ही दोघांनी तो कॉर्न असा सोलला. त्यानंतर त्याला एवढी घाई की आत्ताच त्याला भाजून पाहिजे. आणि आमच्याकडे कॉर्न जे आहे ते 12ही महिने मिळतात. आजकाल कॉर्नचं काही असं नवीन नाही राहिलं. मग सोबत कॉर्न भाजून घेतला आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. तर पालक खूप दिवसाची होती फ्रीजमध्ये, म्हटलं आता खराब होऊन जाईल, तर आलू पालकची अशी छान सुक्की भाजी करूयात. मग ती करून घेतली आणि तोपर्यंत त्याला कॉर्न भाजून देऊन दिला. आता त्याला कॉर्न असा पूर्ण नव्हता खायचा, त्याला तुकडे पाहिजे होते, पण ते एवढं गरम होतं की ते धुवून करताना माझेच हात जे आहे असे खूप भाजल्या जात होते. मग फायनली त्याला मी तुकडे करून दिले आणि त्याला कॉर्नसोबत काहीच पाहिजे नसते, तो प्लेन कॉर्न खातो. आणि आता तो पण गरम होता, तर त्याची थोडंसं सुरू होतं. मी म्हटलं आता तू मला तोडायला लावलं ना, आता तू हे खायचं. मग असं सगळं खाणं झालं. त्यानंतर युगितनी नवीनच एक खेळ सुरू केला. कितने की आहे? 5,000 की नाही पाहिजे. 5,000 की एवढी महाग कोण देते का भाजी? तुमच्या पण मुलांचे असेच नवीन खेळ सुरू असतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या तर मुलाचे असतात. ओके बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.